कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। रत्नागिरी जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी प्रशासनाने मोठा निर्णय घेतलाय। 22 जानेवारी पासून ते 5 फेब्रुवारी पर्यंत संपूर्ण जिल्ह्यात प्रतिबंधात्मक मनाई आदेश लागू करण्यात आले आहेत। अपर जिल्हा दंडाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 37 नुसार हे आदेश जारी केले आहेत। या कालावधीत जिल्ह्यात माघी गणेशोत्सव, संत तुकाराम जयंती, प्रजासत्ताक दिन यांच्यासारखे सण उत्सव तसेच जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीची आचारसंहिता लागू असल्याने विविध सभा, आंदोलन आणि राजकीय कार्यक्रमांची शक्यता आहे। त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासन सतर्क झाले आहे। या आदेशानुसार शस्त्रे, स्फोटक पदार्थ बाळगणे, 5 पेक्षा जास्त लोकांनी परवानगीशिवाय एकत्र येणे, घोषणा देणे, मिरवणुका काढणे यावर निर्बंध घालण्यात आले आहेत। मात्र अंत्ययात्रा, विवाह सोहळे, धार्मिक विधी आणि शासकीय कार्यक्रमांना सूट देण्यात आली आहे। कोणतीही सभा किंवा मोर्चा काढण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांची लेखी परवानगी आवश्यक राहणार आहे।